सुरुंगपाडा आणि एका बाजूला काळुंद्रे. सचिन तांडेल आणि अर्थातच आपण पाहतोय टीम कॅप्टन काळुंद्रे. चला काळुंद्रे टीम कॅप्टन काळुंद्रे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस करूया. टॉस केला जाणार आहे इथे आपण दोन संघांमध्ये, एका बाजूला काळुंद्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण सुरुंगपाडा. महत्वाची मॅच कारण सेमी फायनल नंबर 1. आता मात्र डायरेक्ट इथे मात्र लकी ड्रॉ मध्ये जय गिरोबादेव जोहे 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आता या दोन संघामध्ये चला आपण स्वागत घेऊया. जे के दादांचं स्वागत घेणार आहोत आणि हनुमानजी नाईक पंचांच्या भूमिकेमध्ये. हनुमानजी नाईक सर आपण इथे यायचं आहे. आपण आपला सन्मान घेतोय कारण आता कॉमेंटेटरचा सन्मान झाला आहे, यूट्यूबचा झाला आहे, डीजे ऑपरेटरचा झाला आहे, सर्वांचं तर स्वागत झालं आहे. फक्त आता दोन ऑफिशियल अंपायर जे के सर आणि हनुमानजी नाईक यांचं स्वागत राहिलं आहे. काळुंद्रे संघ इथे मात्र आता क्षेत्ररक्षण करताना आपलं पाहायला मिळेल आणि बॅटिंगसाठी नक्की सुरुंगपाडा. हे दोन संघांमध्ये द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. पहिली सेमी फायनल कारण दुसरी सेमी फायनल इथून मात्र त्याच्यामध्ये लकी ड्रॉ झालाय आणि या लकी ड्रॉ मध्ये नक्कीच सेमी फायनल नंबर ही आपण आता 2 म्हणूया कारण 1 मध्ये लकी ड्रॉ लागलाय आणि जय गिरोबादेव जोहे संघ डायरेक्ट मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. दोन आपण पाहतोय हे संघ पाहुणे संघ आणि या पाहुण्या संघांमध्ये दोन इथे मात्र संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय. ऑनफिल्ड अंपायर आमचे नंदू सर आणि अर्थातच परशुराम दादा ऑनफिल्ड अंपायर असणार आहेत. जे के दादांचा स्वागत करायचंय. चला आपण आपल्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी 5 दिवस अंपायर म्हणून सेवा दिली आपल्याच गावचे सुपुत्र जे के दादा आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून या मैदान बनवण्यामध्ये जो पुढाकार घेतला त्याच्यामध्ये जे के दादांचं नाव घ्यावं लागेल कारण या मैदान मध्ये बरीच मेहनत करण्यात आली पण त्यांची जी संकल्पना होती मग एकाला एक माणूस जोडला गेला, एकाला एक क्रिकेटर जोडला गेला आणि सर्वांच्या सहकार्यातून मात्र हा मैदान इथं मात्र तयार झाला आहे. आणि त्याच मैदान बनवण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते जे के दादा यांनी 5 दिवस अंपायर म्हणून सेवा दिली या स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये. त्यांचं स्वागत इथे होतोय. धन्यवाद. त्यानंतर नाईक सरांचं देखील आपण स्वागत घेणार आहोत ज्यांनी 5 दिवस अंपायरिंग म्हणून इथे नाईटच्या स्पर्धेमध्ये या सेवा दिली. कलबे गावचे सुपुत्र हनुमानजी नाईक सर. पेन तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असेल तर पहिला कॉल अंपायरिंगसाठी त्यांना जातो. तर आयोजकांना विनंती करतोय की आपण हनुमानजी नाईक सरांचं देखील स्वागत करायचं आहे. चला आपण हनुमानजी नाईक सरांचं आपण स्वागत इथे घेतोय. मॅचला आपण आता सुरुवात करणार आहोत. 2 ओव्हरची मॅच. दोन टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये बिग बॅटल ज्याला म्हटलं जातंय. हॅलो हॅलो. प्रथम सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जीते मैत्री चषक. चला पंच चालू करा सामना. खूप वेळ गेला आहे. निश्चितच आपण पाहायला गेला तर आता सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला आपण प्रत्येकजण कुठल्या कामाला जातो आणि कुठल्या क्षणाला जातो आणि कुठल्या गाडीवर जातो. निश्चितच या मैदानावर एक पाण्यासाठी एक पाहायला गेला तर माथेरान जसं पर्वत आहे त्या पर्वतावर आपण गार हवा असतो त्या पद्धतीने मला वाटतं या जिथे गावात गार हवा भेटण्यासाठी आता या मैदानावर अनेक मला वाटतं एका बाजूला असेल तर पनवेलमध्ये जी नावाजलेली टीम आहे ती
काळुंद्रे आणि निश्चितच उरण विभागात नावाजलेली टीम आहे ती आपली सुरुणपाडा. या दोन सामन्यात या लढत होतोय आणि निश्चितच मला वाटतोय जाला टाकलेला होता तो उरण संघाने आणि निश्चितच त्याच्यात कालुंद्रे संघाने आणि निश्चित मला वाटतोय एक चांगला असा मोरा तंबूच्या बाहेर जाताना दिसतोय. आतिश खरंच आतिश यांना एक चांगला असा संधी होती, पण तो कुठेतरी मला वाटतं ही संधी गवजलेली दिसते ती मला वाटतं या आतिशांनी आणि निश्चितच त्याचा फायदा भेटलाय तो काळुंद्रे संघाला. उत्कृष्ट असा गोलंदाज या मैदानावर पाहायला भेटतोय. एका बाजूला असेल गोलंदाज तो प्रतीश. पाहूया खरंच पाहायला गेला तर सकाळची वेळ आहे आणि प्रकाशाच्या ज्योतात आपण सामने खेळलो होतो. निश्चितच त्याला एक चांगले असे या मैदानावर पाहायला गेला तर प्रतीश गुज्जाल टाकलेला आहे तो मला वाटतं या सुरुणपाड्या संघाला. पुन्हा एकदा चान्स होता तेवढाच पाहायला गेला तर सुंदर अशी क्षेत्ररक्षण होते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 पुढे खाता खोलताना दिसतोय तो मैदानावर. सनी एक चांगल्या आता पाहूया आता गेलेले आहे ते मैदानावर स्ट्राईकला आहेत ते आशिष पाहूया काय करतोय. सकाळचं क्षेत्र आहे आणि सकाळच्या क्षेत्रात आपण एखादे जर भूत चेष्टा असली काय असली तर निश्चित त्याचा आशिष उतरवतो. त्या पद्धतीने डिस्ट एखाद्याची काढायची असेल तर हा या मैदानावर आतिश खेळण्यासाठी सज्ज आहे आणि निश्चितच मला वाटतंय आतिशांची डिस्ट काढली. विकेट जाताना दिसतो या मैदानावर आणि विकेटाच्या बाहेर जाताना दिसतो तो आतिश. एक चांगली अशी विकेट गेम मिळवलेली ती मला वाटतोय पुन्हा एकदा कालुंद्रे संघाने. म्हणजे एका बाजूला पनवेल संघ तर एका बाजूला उरण संघ या मैदानावर डिस्ट काढण्याचं काम करताना दिसतोय तो आपला कालुंद्रे संघ. आतिशांची डिस्ट काढलेली आहे आणि आता त्याची जागा सांभाळली जातोय तो 10 नंबरचा सचिन तांडल. जसं पाहायला गेलं तर एखादा नाकवा असेल तांडेल रे समजून घ्यायचं. सकाळचं वेळ आहे सकाळचं क्षेत्र आहे आणि या सकाळच्या क्षेत्रामध्ये जी बोलतं आणि निश्चित पाहायला गेलं तर सचिन या मैदानावर जातोय. तांडेल आहे आणि तांडेलला जर काम करायचं असेल जर होडी जर चालवायची असेल तर आता सकाळचं क्षेत्र आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये भरतीचं काम आहे आणि या भरतीत होडी कशी पद्धतीने चालवायची कशा पद्धतीची वालू काढायची आणि कशा पद्धतीचं जालासुद्धा टाकायचं. पण ते या जाल्याला निश्चित आता एक चांगलासा बांधकाम केलेला आहे आणि ते आता जाला जर फाडायचा असेल जसं पाहायला गेलं तर एखादा जिताडा फाडतो त्या पद्धतीने या मैदानावर आता फाडावा लागेल त्या या काळुंद्रे संघाला. आणि पाहूया काळुंद्रे संघ काय करतोय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा एक इरादा आहे का काय. परंतु तेवढाच पाहायला गेला तर सचिन हो पुन्हा एकदा या मैदानावर सचिन आता चेंडू हुकताना दिसतोय. वारंवार चेंडू हुकतात वारंवार या मैदानावर पब्लिक मजा करतोय आणि मजा पाहण्यासाठी आलेले आहेत. निश्चितच जसं पाहायला गेलं तर आता कुठेतरी लगाम खेचलेली आहे. जसं पाहायला गेलं तर सकाळचा क्षेत्र आहे आणि सकाळच्या क्षेत्रामध्ये जसं आपण एखाद्या गोदरी घेतो गोदरी गावठी भाषेत ते थंडाळलेले मला वाटतं आता दिसतात ते मला वाटते सुरुणपाड्याचे संघ. परंतु तेवढाच आता मला वाटतं चुस्तमध्ये फटका मारलेला आहे तो आपला सचिन यांनी वैयक्तिक खाता खोलला. संघासाठी सुद्धा एक चांगलाचा धावसंख्या उभी केलेली आहे ती 5. आणि मला वाटतं कुठेतरी आता सचिन यांनी थोडं पाहिलं आपला संघ संकटात सापडतोय. संकटातून आपल्याला दूर करायचं आहे परंतु संकटात निश्चितच मला वाटतोय या मैदानावर आता कुठेतरी सचिन यांना एक तोंड द्यावं लागेल. अद्यापपर्यंत बॉल चेक करतात. बॉल चेक करण्यात माहीम आहेत ते कारण पाहायला गेलात तर निश्चितच बॉल चेक करून सकाळच्या क्षेत्रात एक चांगली अशी सुरुवात करतात ते मला वाटतंय सचिन. सकाळचे पाठी निश्चितच पारी आपण एक
सुंदर असं या मैदानावर हो हो पुन्हा एकदा मला वाटतं चाटून गेलेला आहे बॅटला चेंडू. जसं पाहायला गेलं तर सकाळचं आपण काम करण्याचं काम करतोय त्या पद्धतीने या मैदानावर एक चांगला असं बॅटला चाटून गेलेला आहे चेंडू आणि निश्चितच चौकाराने एक चांगल्याशी या मैदानावर धावसंख्या झालेली आहे ती 9, 2 बाद 9. पुन्हा एकदा या मैदानावर पुन्हा एकदा मैदानावर आता कुठेतरी धावसंख्या जातोय ती 9 आणि निश्चितच मला वाटतोय धावसंख्या आता 9 होतोय ना या मैदानावर येताना दिसतोय तो आपला आता प्रवीण घरत काय करतोय कशा पद्धतीचं पाहायला गेलात तर जर ही सामना जिंकतोय तर येतोय हा परत प्रवीण घरत. परंतु तेवढाच पाहायला गेलात तर तिकडं पाहायला गेलात तर सुरून पाडायचा सचिन स्ट्राईकला कोण आहे सनी या मैदानावर खेळताना दिसतोय. सनी पाहूया काय पडतंय आणि निश्चितच मला वाटतं सनी यांनी मारलेला चेंडू 2 धाव्यांचा फटका आहे आणि 2 धावा घेतल्यात पहिल्या चेंडूवर. मला वाटते प्रवीण घरत यांच्या आणि धावसंख्येत 2 वाढताना दिसतोय. धावसंख्या झाली ती 11 संख्या निश्चितच आपल्याला पाहायला गेलात तर खाडीत गेलो आपण कारण त्याला आकडा लागतो. जसं त्या पद्धतीने या मैदानावर धावसंख्येत जोहे गावातला राकेश या मैदानावर हो सुंदर चेंडू टाकतोय आपच्या दिशेला मारलेला एक चेंडू पाहूया पुन्हा एकदा या मैदानावर. एक धाव घेतोय दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धावसुद्धा पूर्ण होताना दिसतोय. मला वाटते थेंबे थेंबे तले साचे त्या पद्धतीने सकाळचं क्षेत्र असतं आणि सकाळच्या क्षेत्रात आपण पहिला उठलो कधी ठेंब ठेंब टाकतो त्या पद्धतीने मला वाटतं या मैदानावर ठेंब ठेंब हा धावसंख्यात आकार येताना दिसतात. धावसंख्या झाली ती 14, 13 आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय धावसंख्या पुन्हा एकदा 2 वाढतोय दिसतोय. धावसंख्या झाली आहे ती 15. पुन्हा एकदा म्हणजे कसोटीला उतरलेले दिसतात चांगल्याशी. पुन्हा एकदा मला वाटतं हा चौकार झाला फाडला सकाळचा क्षेत्र जिताडा भेटला मला वाटतं या आता सुरूड पाऱ्या संघाला. कारण त्याच्या जर भागात गेलात ना तर सकाळच्या क्षेत्रात एक ती उघड आहे उघडीत कोलबी भरपूर भेटतं म्हणजे त्या पद्धतीने मला वाटतं या मैदानावर त्याला माहिती आहे आता वेळ आलेली आहे समय आला आहे आणि या समयाला एक चांगली अशी सुरुवात करताना दिसतोय. उद्याचा दिवस आहे तो शनिवार आणि आजचा दिवस आहे तो हनुमंताचा. निश्चितच मला वाटतोय या मैदानावर एक धावसंख्येत आकार येतोय. धावसंख्या झालेली आहे ती 19. बॉल भरपूर आहेत काय टेन्शन घेऊ नका. जिथे संघाने भरपूर बॉल आणलेले आहेत कारण बॉलांची त्यांना गरज जास्त आहे. परंतु इथे पाहायला गेलात तर आयोजकाला बॉलाची गरज आहे 35 यांना. तसंच त्यांचे भाऊ 34 आहेत 34 यांना सुद्धा बॉलाची गरज आहे. परंतु देवचंद भाऊ आता त्यांना काही मार्गदर्शन केलं तर निश्चितच होईल. धावसंख्या आता आकार येतोय. धावसंख्या झालेली आहे ती 21. सुंदर असा या मैदानावर आणि धावसंख्येचा षटक संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 22 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे ती आपल्या कालुंद्र संघाला. सेमीफायनल नंबर 2चा हा सामना पाहतोय. 1 मध्ये लकी ड्रॉ लागला आणि लकी ड्रॉमध्ये जय गिरोबादेव फाटे प्लस संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता कुठला संघ खेळणार. एका बाजूला आहे सुरुंगपाडा दुसऱ्या बाजूला काळुंद्रे आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये 22 धावा आल्या 23 धावसंख्येचा टार्गेट आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत
कारण आता मात्र 12 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. आता सकाळचं दमट वातावरण निर्माण झालंय. 4:45 मिनिटं झालेत आणि अशा दमटमय वातावरणामध्ये मोठे फटके खेळणं किंबहुना इथे मात्र तो टार्गेट आहे तो मोठ्या फटक्यांचा पूर्ण होणं अशक्य आहे. पण वाऱ्याचा वेग सकाळच्या सत्रामध्ये आहे. अशामध्ये एखादा डाव्या हाताचा फलंदाज आला आणि किंवा स्विच हिट किंवा रिव्हर्सचे फटके उजव्या हाताच्या फलंदाजानं खेळ तर किंबहुना 12 चेंडूमध्ये 23 धावा या झटपट होऊ शकतात किंवा शेवटच्या चेंडूपर्यंत देखील मॅच येऊ शकतोय. कारण सुरुंगपाडाकडे देखील चांगले गोलंदाज आहे. आतिश मते, आशिष मते आहेत. एका बाजूला काळुंद्र्याच्या बाजूने प्रवीण घरत सारखा स्टार खेळाडू आहे. असं एक द्वंद्व आहे, एक बॅटल आहे. एका बाजूला चांगली स्टारकास्ट बॅटिंगमध्ये, एका बाजूला चांगली स्टारकास्ट बॉलिंगमध्ये आहे. आता हा द्वंद्व कितपर्यंत पोहोचेल की हा डिफेन्स केल्या जातील की या धावा पूर्ण होतील याच्यावरच आपण लक्ष केंद्रित करूया. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपला. पहिल्या अंकामध्ये इथे धावा आल्या धावफलकावर 22-23 टार्गेट आहे. आता इथून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार, कारण नक्कीच प्रवीण घरत मात्र सलामीला आपल्याला दिसणार आहे. कारण तो देखील 25 नंबरच्या जर्सीमध्ये इन 38 सर्कलमध्ये आता मात्र प्रवेश करतोय. त्याच्या समवेत त्याचा जोडीदार अगदी सलामीची गोडबोली जोडी मैदानावर परेश, प्रवीण घरत आणि परेश ही जोडी मैदानावर आहे. 12 चेंडूमध्ये बनवायच्या 23 धावा. जवळपास आपण विचार केला तर 11.5च्या सरासरीनं म्हणजे 11.50च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत काळुंद्रे संघाला. दोन्ही संघ देखील तेवढ्या ताकदीचे, कारण 5 दिवस चालणारी स्पर्धा आणि प्रत्येक दिवसामध्ये आपण 8 संघ खेळताना पाहिलं. 8चे लॉट्स होते आणि 8च्या लॉट्समध्ये प्रत्येक गटामध्ये 6 संघ पुढे सरसावले आणि या 6 संघांमध्ये अंतिम द्वंद्व, अंतिम युद्ध आपण पाहतोय. आणि या युद्धामध्ये शेवटच्या क्षणामध्ये सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये कालुंद्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुरुंगपाडा हे दोन्ही संघ मैदानावर ते उतरलेत. दोन्ही संघाच्या प्रेक्षकांना वाटतोय की आपल्या गावचा संघ जिंकावा, पण जिंकवण्यासाठी एका संघाला 23 धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत आणि दुसऱ्या संघाला त्या 23 धावा बनवायच्या आहेत. अशामध्ये अगदी आपण पाहतोय चाळी खेळल्या जाणार शतरंजमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय चाळ होते, ती चाळ मात्र आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने होणार. स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग ए आणि प्लॅनिंग बी हे दोन्ही प्लॅनिंग घेऊन दोन्ही संघ मैदानात आहेत. 12 चेंडू हातात आहेत आणि 23 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एनला तडाखेबाज फलंदाज प्रवीण घरत, मॅन फ्रॉम कालुंद्रे. पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारलाय डीप, तिथे मात्र मिड विकेटला चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेला. खरं तर हा चौकार गेला असता तरी चालला असता, पण विकेट महत्वाची होती. हा प्रयत्न केला तरी एक टप्पा पडल्यानंतर समोरच्या दिशेनं बॉडीवरती चेंडू बदलला. बघता बघता पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित केल्यात, पूर्ण केल्यात. प्रवीण घरत यानं नॉन स्ट्राईक एनला आपण परेशाला पाहतोय. 23चं टार्गेट आहे. पहिला चेंडू फेकलाय. गोलंदाजी इन ॲक्शन मध्ये अमित मेहते जो सध्याच्या घडीला या पूर्ण स्पर्धेमध्ये जास्ती धावा बनवतोय आणि विकेट देखील घेतो. या बॉलला लॉप केलाय, फटका फसलाय की काय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मशगत करतोय. स्वतः यष्टीरक्षक देखील त्या चेंडूपर्यंत पोहोचला. म्हणजे एका चेंडूला या पकडण्यासाठी लेग गली आहे, यष्टीरक्षक आहे आणि डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. एक धाव महत्वाची आहे. 23 धावसंख्या डिफेन्स करायच्या असेल तर गोलंदाजी डिपार्टमेंट नाही तर क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये देखील एफर्ट्स द्यावे लागतील. तो प्रयत्न चालू आहे सध्याच्या घडीला सुरुंगपाडाच्या क्षेत्ररक्षकांकडून. यष्टीरक्षक याबद्दल मात्र ज्याच्याकडे अनुभव आहे तो सचिन तांडेल क्षेत्ररक्षणामध्ये फारसा बदल करतोय. मोठा फटका, पण फटका फसलाय. टो क्रश या बेलला पाहायला मिळाला. बॅटच्या टोला लागला. यष्टीरक्षकांनी मात्र सिग्नल दिला होता. कॅच पकडला. कॉटन बोल्ड इथे बोलतोय. पहिला हदरा बसतोय. बिग फिश इन द नेट. मोठा विकेट मिळालाय. आता 10 चेंडू डीजे
कॅप्टन लिडिंग फ्रंट ज्याला म्हटलं जातं तो प्रतीश मात्र कर्णधार सरसेनापती मैदानावर मात्र आता दाखल झालाय. नॅट नंबर 3 वर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रतीश याला मात्र इथं जोर लावावा लागेल, कारण अंतिम आज सामना या दोन्ही संघांसाठी असणार आहे. कारण इथून जो संघ हरणार तो पूर्ण स्पर्धेतून बाहेर असणार आहे. नक्की बक्षीस पात्र ठरलाय, पण प्रत्येकाला वाटतं की चॅम्पियन बनावं, मोठी ट्रॉफी आपल्या गावामध्ये न्यावी, आणि नक्कीच ते स्वप्न पाहिलंय सुरुंगपाडा आणि काळुंद्रे संघानं. या बेलला मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका फसलाय. शॉट फाईन लेग मध्ये पकडला, जेल संपला यावेळेला खेळ. दुसरा विकेट सलगचा 2 in a row विकेट डग आउट मध्ये जाईल. या मैदानाची खासियत राहिलेली आहे. कालपासून आपण सामने पाहतोय, पहिली फलंदाजी करणारा संघ इथून 60% तरी सामने जिंकतोय. असं एकंदरीत चित्र आम्हाला कालच्या रजनीपासून ते आजच्या रजनीपर्यंत इथे पाहायला मिळालंय. 2 सलगचे विकेट आल्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट केलंय. या बल्ला गोलंदाज अतिश बते यानं 8 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची आवश्यकता असताना नवीन फलंदाज राहुल मैदानावरती आलाय. 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. या बेलला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पडलाय. अगदी आपण आउटफील्ड किंबहुना तिथे थोडीशी खराब असावी आणि तो घसरलाय. आता नक्की क्षेत्ररक्षक घसरलाय, पण मॅच इथून घसरेल का, कमबॅक करेल का काळुंद्रे संघ, कारण ती क्षमता काळुंद्रे संघामध्ये आहे. बरेच क्रिकेट काळुंद्रे संघ देखील खेळलाय, सुरुंगपाडा देखील खेळलाय, पण आता या निर्णायक मॅच मध्ये निर्णायक खेळ जर झाला तर इथून मात्र शिरकत करेल काळुंद्रे संघ. धाव फलकावर लागल्यात 8. पहिल्या 2 चेंडूवर 4 आल्या, त्यानंतर 2 चेंडूवर 2 विकेट आणि 5व्या चेंडूवर हा कव्हर ड्राईव्हचा फटका लॉफ्टेड. 4 धावा, 8 धावा धावफलकावरती आहेत. अद्याप 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या आपण स्पर्धेमध्ये 169 षटकार आणि तब्बल 244 चौकार लागलेत. या 5 रजनी आपण रात्रीमध्ये नक्कीच लागलेत. 7 चेंडू 15ची आवश्यकता आहे. हेलिकॉप्टर शॉटनं मात्र फटका खेळायचा प्रयत्न केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, 22चा इशारा पंचांकडून येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 23वा नियम आहे. नऊ धावा धावफलकावर 2 गडी बाद. इथून मात्र आता 6 मध्ये बनवायचे आहेत. 14 आव्हान कठीण नाही, सोपं आहे, पण आता नक्की गोलंदाज कोणता येतोय, विश्वास दाखवला जाईल, प्रोत्साहन दिलं जाईल, कारण सचिन तांडेल सारखा मास्टर माइंड या संघामध्ये दाखल आहे. किंबहुना कित्येक वर्ष आपल्या गावाचं नेतृत्व त्यांनी कर्णधार म्हणून केलंय. आज देखील आपण पाहतो यंग ब्रिगेडच्या हातामध्ये सुरुंगपाडा संघ आहे. आतिश मते, आशिष मते सारखे खेळाडू अगदी सचिन तांडेल यांच्या अकादमीमध्ये, यांच्या ताळमीमध्ये घडलेत. आणि एका बाजूला प्रवीण घरत याच्या ताळमीमध्ये, नंदू घरत यांच्या ताळमीमध्ये घडलेत. कारण नंदू घरत म्हटलं की 19व्या आपण शतकाचा विचार केला तर नक्की त्याच्यामध्ये हा नाव मात्र चर्चेत आहे, नंदू घरत. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता मात्र प्रवीण घरत मात्र आपल्या गावाचं नेतृत्व करतोय. आणि आता मात्र इथे 2 फलंदाज मैदानावरती आहेत, तर त्यांना बनवायच्या धावा 7 चेंडूमध्ये 14. परेश आणि राहुलची जोडी मैदानावर आहे. राहुल याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. परेशने अद्याप एकही फटका खेळून काढला नाही. राहुल 2 चेंडूमध्ये 4 धावा वैयक्तिक बनवतोय. 6 मध्ये 14. गोलंदाजी मार्कवर सन्नी आलाय. सन्नीला मात्र जलवा दाखवावा लागेल. अगदी देहबोली त्याची दिसून येतोय की थोडा दडपणाखाली आहे. त्याचे एक्सप्रेशन आपण चेहऱ्यावरचे पाहू शकताय, कारण मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. 6 मध्ये 14. या बेलला मात्र टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. टॅप केला जातोय जागेवरती, लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. एका धावसंख्येनं मात्र आता
परेश ऑन स्ट्राईकला असणार आहे. परेशला संधी मिळणं गरजेचं आहे, कारण सलामीचा हा खेळाडू आहे, आघाडीचा खेळाडू आहे. कारण प्रवीण गरतनं 3 चेंडू खेळले आणि त्याच्यानंतर प्रतीशाला त्यांना 1 केला, त्याच्यामुळं परेशाला काही संधी मिळाली नाही. पण आता जी संधी मिळाली त्याचं सोनं करावं लागेल, कारण उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता 5 चेंडूमध्ये धाबा एकंदरीत बनवायच्या आहेत त्या 13. 5 मध्ये 13. 2 मोठे फटके किंवा एखादा मोठा फटका सामन्याला कडाटणी देऊ शकतोय, बदल घडवू शकतोय. पण 2 चेंडू सलगचे निर्धाव इथून मात्र सुरुंगपाडा देखील बदल घडवू शकतोय. या बेलेला मात्र मोठा फटका इनसाइड आउटचा, तिथे मात्र डिबेक्स्टा कव्हरला हातातून चेंडू निसटतोय. चेंडू निसटलाय की मॅच निसटली हे मात्र आता या षटकाच्या शेवटच्या चेंडू पर्यंत कळणार आहे. पाच मध्ये बनवायच्या होत्या 13. या चेंडूवरती धावा आल्या. बाउंड्री आहे की ती चेक केलं जाईल. नक्की आपण इथे आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून बाउंड्री आहे की ते चेक केलं जाईल. कॅमेरामॅन थोडा आता मला वाटते आता हे 5 वाजलेत म्हणजे डुलकी येण्याचा वेळ आहे, पण सध्या डुलकी देऊ नका कारण महत्त्वाची मॅच आहे. बघा कॅमेरामॅन आपण सतर्क करा, आम्हाला महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. कारण आता सेमीफायनल आणि फायनलची मॅच आहे, त्याच्यामुळे अगदी आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुम्ही देखील आता जातीने लक्ष द्या. 5 मध्ये 13 बनवायच्या होत्या, इथे मात्र बाउंड्री आहे की नाही ते चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच हनुमानजी नाईक शहानिशा करत आहेत. अडवलेला आहे चेंडू, चेंडू अडवलाय. या बेला आडव्या बॅटनं मारलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, तो एक धाव घेतली. बघा ही मात्र फायनल मध्ये पोहोचण्याची धडपड आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षक मात्र एफर्ट्स देतोय, फलंदाज देखील एफर्ट्स देतोय. धाबाधाव फलकावर 14 आहेत. आता 3 मध्ये 9 बनवायचे आहेत. 3 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. समीकरण बदललंय, बदलाव इथे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 1 आली, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव आलेली आहे. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 9. 14 धावा धाव फलकावरती. या बेलला मात्र लटकटचा फटका, चेंडू गोळीच्या वेगाने चाललाय थर्ड मॅनच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आता मात्र सामन्याला कलाटणी दिली गेलेली आहे. परेश ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, काय फटका मारलाय, फुल ताकद लावली होती, मिस शॉट होता तरी देखील चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय. आता 2 मध्ये 5. 18 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद. 2 चेंडू 5 धावा बनवायचे आहेत परेशकडे. इथून मात्र बघितलं जाईल कारण परेश हा सलामीला फलंदाज आहे, त्याच्याकडून अपेक्षा फार आहेत. बॉल ऑफ द डे, अप्रतिम जलद गतीचा गोलंदाज बेगावर स्वारून गोलंदाजी करतोय. जखडून ठेवलं, खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलर लाईनचा चेंडू टाकला, संधी दिली नाही हात खोलण्याची. मात्र आता हात खोलले जातील का, कारण 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. अंतिम मात्र संधी आहे फायनल मध्ये पोहोचण्याची. इथे जर चुकला तो मात्र संपला. नक्कीच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. आता 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता, एखादा मोठा फटका मात्र मेगा फायनल मध्ये नेऊ शकतोय कालुंद्रे संघाला. पण इथून डॉट चेंडू हा सुरुंगपाडा संघाला मेगा फायनल मध्ये नेऊ शकतोय. मेगा फायनल मध्ये जय गिरोबादेव जोये पाटीप्ल संघ पोहोचलाय आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्यासाठी एकतर कालुंद्रे नाहीतर एकतर सुरुंगपाडा शेवटचा चेंडू ठरवणार आहे. या वेळेला मात्र तडाखा परेश नावाचा कालुंद्रे संघानं महत्वाच्या क्षणी या सामन्याला कलाटणी दिली. अगदी विचलो आज तरी हा माझा अंत नाही, पेटेल उद्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. दाखवून दिलं परेशानं. जरी प्रवीण गरत आउट झाला तरी परेश सारखा हा मात्र ढाण्या वाघ
मात्र होता असं म्हणतात, दिवस नाही रात्र बदलते, अरे दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ बदलती वेळ बदलली. काळुंद्रे संघानं मात्र इथे प्रवेश सुनिश्चित केला मेगा फायनल मध्ये. अगदी सुरुंगपाडाचं दार ठोठावलं होतं, पण मात्र हा विजय